नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा इथे जी.आर. आलेला आहे। आपल्या राज्य शासनाकडून एक जी.आर. इथे पारित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। तर जे काही रेशन कार्ड धारक असतील, ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल आणि ते जर का त्या रेशन कार्डवरती जे काही सुविधा भेटतात, जे काही अन्नधान्य भेटतं त्याचा लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी अगदी महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे। कारण की मित्रांनो, आपल्या राज्य शासनाकडून आता जे काही अपात्र शिधाधारक आहेत, अपात्र शिधापत्रिकाधारक आहेत, जे काही रेशन कार्डमध्ये अपात्र आहेत त्यांच्याविषयीची मोहीम राबविण्यात येत आहे आणि जे काही इथे अपात्र होतील त्यांना आता याच्यापुढे अन्नधान्य मिळणार नाही आणि ज्या काही अन्य सुविधा रेशन कार्डावरती मिळतात त्या आता याच्यापुढे मिळणार नाहीत। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असे कोणते अपात्र शिधापत्रिकाधारक आहेत ज्यांना याच्यामध्ये अपात्र करण्यात येणार आहे आणि अपात्र करण्याच्या कोणकोणत्या अटी असणार आहेत हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तर मग आपण इथे बघू शकतो अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत असा इथे विषय आहे आणि आपण बघू शकतो की 4 एप्रिल 2025 चा हा जी.आर. आहे। तर याच्यामध्ये काय काय म्हटलं आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आता आपल्या राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही। तर 700.16 लक्ष लाभार्थी संख्या आपल्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये आहे आणि याच्यामध्ये जर नवीन शिधापत्रिका धारक ॲड झाले तर त्यांना रेशन कार्डवरती रेशन आणि ज्या काही सुविधा भेटतात त्या मिळत नाहीत। तर यासाठी आता सरकारने जे काही अपात्र असतील, जे काही दुबार असतील, ज्यांचे डबल नावं असतील, जे स्थलांतरित असतील किंवा जे रेशन कार्डधारक मयत झाले असतील त्या सर्वांना आता रेशन कार्ड प्रणालीमधून काढून टाकण्याचे काम आता सुरू करण्यात येत आहे। तर त्यामुळे आता दिनांक 1/2/2021 ते 31/4/2021 या कालावधीमध्ये अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबविण्याच्या संदर्भातील क्रमांक 9 येथील दिनांक 28 जानेवारी 2021 च्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्यास संदर्भातील क्रमांक 10 येथील दिनांक 1/4/2021 च्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आली आहे। आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। तर आता शासन परिपत्रक आपण बघून घेऊयात। तर केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत आणि निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे आणि सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी आणि सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। तर आता कोणकोणती कार्यवाही रेशन कार्ड धारकांवर होऊ शकते त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात। तर सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून आता ही माहिती घेणे आवश्यक आहे। तर आता कोणती माहिती द्यावी लागेल ती आता आपण बघूयात। तर राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी। वरील तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत। आता इथे जो काही फॉर्म सांगितला आहे तो फॉर्म मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकून दिली आपल्या टेलिग्रामची किंवा व्हॉट्सअप ग्रुपची। तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्रामच्या ग्रुपवर जाऊन तुम्ही हा संपूर्ण फॉर्म तिथे डाउनलोड करू शकता। तर रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानात जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोहोच देण्यात यावी। तर फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिका धारकांनी
ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा, आता तुम्ही तिथे राहत असल्याचा पुरावा म्हणून तुमची भाडेपावती किंवा निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा किंवा तुमचं जे काही LPG गॅस कनेक्शन असेल त्याचा जोडणी क्रमांकाबाबत पावती किंवा तुमचं बँक पासबुक किंवा तुमचं वीज बिल किंवा टेलिफोन किंवा मोबाईलचं बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, एखाद्या कार्यालयाचं ओळखपत्र, मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड याची तुम्ही कोणत्याही एकाची प्रत देऊन तुमच्या तिथे वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. तर तुम्ही याच्यापैकी कोणतं तरी एक ओळखपत्र तुमच्या वास्तव्याचा पुरावा म्हणून इथे देऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रक धारक अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 17/7/2013 आणि दिनांक 17/12/2013 मध्ये नमूद निकषांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे. तर आता या फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावे. तर आता जी काही ही कार्यवाही आहे ती 1 महिन्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी अशी शासनाने वरून ऑर्डर दिली आहे आणि त्याच्यामध्ये उचित प्रसिद्धी माध्यमांद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे. तर आता जी काही ही माहिती तुमची जाणार आहे त्याच्यामध्ये तपासणी कशी करायची त्याबाबतची ही माहिती इथे दिलेली आहे. तर तुम्हाला आता जो काही फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा त्याची आता आपण व्यवस्थित माहिती घेऊन या. तर बघू शकता तुम्ही आता ही संपूर्ण जो काही GR आहे तो GR तुम्हाला मी आपल्या WhatsApp ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकून देईल. तिथून तुम्ही संपूर्ण GR आणि तो फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता. तर आता आपण खाली तुम्ही बघू शकता आता असा हा फॉर्म आहे. इथे तुम्हाला उजव्या बाजूला शिधापत्रिका धारकाचे छायाचित्र म्हणजे तुमचा जो काही फोटो असेल पासपोर्ट फोटो तो तिथे लावायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अनुक्रमांक, इथे गावाचं नाव टाकायचं आहे, तुमच्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. आता आपण फॉर्म कसा भरायचा ते व्यवस्थितपणे समजून घेऊयात. आता तुम्हाला शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव इथे बघू शकता आडनावाने सुरुवात करावी. म्हणजे सर्वात आधी तुमचं आडनाव टाकायचं, त्याच्यानंतर तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव, त्याच्यानंतर तुमचं इथे वय टाकायचं आहे, वय नंतर तुमचं नागरिकत्व म्हणजे तुम्ही भारतीय आहात हे इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय नोकरी काय करता, तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसाय टाका, नोकरी असेल तर कोणती नोकरी आहे ती इथे टाकायची. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवसायाचा पत्ता इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर शिधापत्रिका वर्गवारीमध्ये तुमचं अंत्योदय कार्ड आहे किंवा प्राधान्य कुटुंब कार्ड आहे ते इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे शिधापत्रिकेचा अनुक्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, केशरी, शुभ्र कोणता आहे ते इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा पूर्ण निवासी पत्ता, आता तुम्हाला जो काही तुम्ही जिथे राहत असणार तिथला पूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यासोबत तुमच्या पत्त्याचा पुरावा इथे जोडायचा आहे. तर पत्त्याच्या पुराव्यासाठी आपण वरती जे काही डॉक्युमेंट सांगितले होते त्याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती. आता इथे सर्वात पहिला कॉलम आहे अनुक्रमांक. त्याच्यानंतर अर्जदार व अर्जदारा व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे, घरातील नोकर वगळून. तर तुमच्या घरात जेवढे व्यक्ती राहतात तुमच्या घरातले नोकर वगळून त्या सर्वांची नावे इथे सर्वात आधी टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर अर्जदाराशी नाते, आता जो काही तुमचा कुटुंब प्रमुख असेल त्याच्याशी इथे जे नावं टाकणार तुम्ही तुमच्या कुटुंबाला त्यांचे आणि अर्जदाराशी कोणते नाते आहे ते इथे टाकायचे. त्याच्यानंतर स्त्री किंवा पुरुष टाकायचं आहे. त्याच्यानंतर तिथे वय टाकायचं आहे. वयानंतर ते युनिट टाकायचे. युनिट म्हणजे एक व्यक्ती असेल तर 1, 2 व्यक्ती असतील तर 2. तर युनिट टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्यवसाय व वार्षिक उत्पन्न, आता तुमच्या कुटुंबामध्ये जे काही व्यक्ती असतील त्यांचा एखादा व्यवसाय असेल किंवा काही ते काम करत असतील तर त्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाकायचं आहे, नसेल तर नाही टाकायचं आहे. त्याच्यानंतर नागरिकत्व म्हणजे भारतीय, इथे सर्व काही भारतीय टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. एकूणमध्ये जेवढे काही तुमच्या घरात व्यक्ती असतील ते एकूणमध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे, सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न जे काही असेल सर्व काही ते इथे भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव आहे किंवा नाही ते इथे भरायचं आहे. जर तुमचं चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव असेल तर हो असं टाकायचं आहे, नसेल तर नाही असे टाकायचं आहे. त्याच्यानंतर निवासासंबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही किमान एक कागदपत्राची पूर्तता करावी. सदर पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त जुना नसावा.
पुरावा आता पूर्तता केलेल्या कागदपत्रासमोर अशी खून करावी। तर बघू शकता आता जिथे तुम्ही राहत आहे त्याचा पुरावा म्हणून इथे तुम्ही तुमची घराची भाडेपावती देऊ शकता किंवा निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा म्हणजे तुमचं जो काही डॉक्युमेंट असतं घराचं ते तुम्ही देऊ शकता। त्याच्यानंतर LPG जोडणी क्रमांक म्हणजे तुमचं जे काही गॅस जोडणी असेल त्याचा क्रमांक इथे देऊ शकता। त्याच्यानंतर तुमचं जे काही वीज बिल असेल वीज देयक ते तुम्ही इथे देऊ शकता। त्याच्यानंतर टेलिफोन किंवा मोबाईलचे देयक असेल तुमचं पोस्टपेडचं ते इथे देऊ शकता किंवा बँक पासबुक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड किंवा तुमचं एखादा कार्यालयात जर तुम्ही नोकरीला असाल तर त्याचं ओळखपत्र सुद्धा इथे देऊ शकता। आता जे तुम्ही याच्यापैकी जोडणार आहेत त्याच्यासमोर तुम्हाला एक अशी खून करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिनांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर जो काही अर्जदार असेल त्याचा इथे अंगठा किंवा स्वाक्षरी घ्यायची। त्याच्यानंतर प्राधिकृत रास्तभाव दुकानाचे नाव व क्रमांक जिथून तुम्ही रेशन घेता त्या रेशन दुकानाचं नाव इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर हा परवाना क्रमांक आणि पत्ता जो काही आहे तो रेशन कार्ड दुकानदाराजवळ देऊन तो इथे टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे खाली रास्तभाव दुकानदाराची स्वाक्षरी जो काही तुमचा रेशन कार्ड दुकानदार असेल जिथून तुम्ही रेशन घेता त्याची इथे स्वाक्षरी घ्यायची। त्याच्यानंतर खालचा जो पेज आहे ते कार्यालयीन वापरासाठी ते तुम्हाला काही कामाचं नाही। आता अशा प्रकारे तुम्ही जो वरील आपण जेवढी माहिती दिली ती सर्व तुम्ही भरून तुमच्या जे काही रेशन वाटप दुकानदार असेल त्याच्याकडे जमा करून द्यायचे। आता ही जमा केल्यानंतर ते काही आहे ते पूर्ण तुमच्या तालुक्या लेवलच्या कार्यालयात जाईल आणि तिथे तुमच्या सर्व काही फॉर्मची तपासणी होईल आणि या फॉर्ममध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे सर्व माहिती दिली असेल व्यवस्थित ओळखपत्राचा तुमचा जे काही राहत असल्याचा पुरावा दिला असेल तर तुमचं रेशन कार्ड इथे अपात्र होणार नाही। तर अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे। तर इथे खाली बघू शकता पोचपावती। आता ही पोचपावती तुम्हाला जेव्हा तुम्ही हा फॉर्म रेशन दुकानदाराकडे जमा करणार तेव्हा ही पोचपावती तुम्हाला त्याच्याकडून घ्यायची आहे। तर पोचपावतीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव शिधापत्रिका क्रमांक म्हणजे तुमचं रेशन कार्ड क्रमांक पत्ता आता यांच्याकडून अर्जासोबत खालील पुरावे जोडलेला अर्ज प्राप्त झाला आहे अशा प्रकारची इथे दिनांक आणि अर्ज स्वीकृत करणाऱ्या कर्मचारी तलाठी यांची स्वाक्षरी। तर तुमचं जे काही रेशन कार्ड दुकानदार असेल त्याची इथे सही घ्यायची आहे आणि हे जे काही पोचपावती ही तुमच्याकडे सांभाळून ठेवायची आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीचा फॉर्म आहे आणि हा फॉर्म मी तुम्हाला आपल्या जे काही आपलं व्हिडिओचा डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकून देईल टेलिग्राम ग्रुपची आणि व्हॉट्सअप ग्रुपची। त्या दोघी ग्रुपमध्ये तुम्हाला याचे काही जी PDF आहे ती मिळून जाईल। तर तिथे जाऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता आणि हा फॉर्मसुद्धा डाउनलोड करू शकता। तर हा फॉर्म तुम्हाला रेशन कार्ड दुकानदाराकडे मिळून जाईल आणि जर मिळत नसेल तर तुम्ही तो डाउनलोड करून याची झेरॉक्स काढून अशा पद्धतीचा फॉर्म भरून लवकरात लवकर तुमच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जमा करू शकता। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो कारण की हे जे काही आता सांगितलं आहे मी GR निघाला आहे जे लोक तुमच्याकडे समजा पिवळं रेशन कार्ड असेल केसरी असेल किंवा पांढरं असेल तर सर्वांना हा फॉर्म भरणे अत्यावश्यक आहे। हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जोपर्यंत सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला जे काही जर तुम्ही सबमिट केलं नाही तर तुम्हाला तुमचं रेशन बंद होऊ शकतं। तर मित्रांनो लवकरात लवकर हा फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि सर्व काही व्यवस्थित माहिती भरून तुमच्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जमा करून द्या। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांपर्यंत जे काही रेशन कार्ड धारक लाभार्थी असेल अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।